मित्रांनो, कालची आपली ही रूम होती बरं का. तुम्हाला काय व्हिडिओ दाखवलीच नाही. 4 बेड होते. इकडं टॉयलेट, बाथरूम इकडे साईडला होतं. इकडं आपला आरसा. हर हर महादेव मित्रांनो. आज दिनांक 9 मे. आता आपण इथं डायरेक्ट घराकडे मित्रांनो बरं का. आपल्याला थोडं एकदम देव चांगला यायचं होतं, पण प्रॉब्लेम झाला की इकडं भारत पाकिस्तानचं जो छडलंय, म्हणजे अटॅक व्हायला सुरुवात झाली. अटॅक व्हायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे कसं घरचे फोन येत आहे, तुम्ही निघून या. त्याच्यामुळे आपण पुढचे जे दर्शन स्पॉट होते पण ते कॅन्सल केले. आपण डायरेक्ट घराकडे निघतो मित्रांनो. हॉटेलमधून आपण चेकआउट करतोय. तर आता खाली जाऊ. पार्किंगमध्ये गाडी लावली आपलीकडं. समोर दिसते बोली गाडी तिकडे लावली बघा. गाडीकडे जाऊ, गाडीचं सामान वगैरे भरू आणि डायरेक्ट निघू आपण घराकडे. आता मित्रांनो, रात्री आपण तिथं उत्तारा दिमट म्हणून एक आश्रम आहे, ते थांबलो होतो. आपली गाडी इकडे पार्क होती. इकडे बघा बद्रीनाथ, केदारनाथला बद्रीनाथचा बर्फ. सकाळी सकाळी बघा त्यांना वातावरण गाडीला बघा. पूर्ण बर्फाचा डोंगर आणि बर्फातून दूर निघतो पूर्ण बघा का. ठीक आहे, जरा टाईम वेस्ट न करता आता निघायचं आपल्याला. सामानावर गाडीत भरू आणि निघू आपण घराकडे. बद्रीनाथला बर्फ बघा. केदारनाथपेक्षा वाढा बर्फ बद्रीनाथला बर्फ मित्रांनो. पूर्ण बर्फ सर्वत्र या साईडला बघा. चला मित्रांनो, आता आपण इथून निघालोय. निघतो बद्रीनाथच्या बाहेर, धामच्या बाहेर निघतो आपण. आता जाऊया आपण घराकडे. चला, हर हर महादेव. निघूया आपण घराकडे. हर हर महादेव. आपल्याला जवळपास 1700-1800 किलोमीटर रनिंग कम्प्लीट करायचंय. तर लवकर आपण रनिंग कम्प्लीट करायचा प्रयत्न करू आणि लवकर घरी पोहोचण्याचा आपण प्रयत्न करू मित्रांनो. मित्रांनो, आत्ता आपण आलो कर्णप्रयागमध्ये बरं का. सकाळी जवळपास 7 वाजता आपण निघालो होतो बद्रीनाथवरनं. साधारणतः आपण आता कर्णप्रयागपर्यंत येतं कधी आपलं 70-80 किलोमीटर रनिंग आपण केलं कम्प्लीट जवळपास 3-3.5 घंट्यामध्ये बरं का. उशीर लागतो कारण की इकडे घाटाच्या रस्त्यामुळे गाड्या काय जास्त फास्ट चालवत येत नाही. त्याच्यामुळं ताशी साधारणतः 35-40 किलोमीटर अंतर कव्हर होतो, जास्त काही कव्हर होत नाही. आपलं कर्णप्रयागहून बाहेर पडू. मतलब वरती रोड दिसतो होत्या साईडला, त्या साईडनं वरती आपल्याला ऋषिकेश दिसून जायचं आहे. ऋषिकेश साधारणतः 171 किलोमीटर अंतर आहे. तर ठीक आहे, हळूहळू कव्हर करू आपण ऋषिकेशचा रोड. मित्रांनो, हा आहे देवप्रयाग संगम. जे नितळ पाणी दिसतंय हे आहेत अलकनंदा भागीरथी नदीचं, म्हणजे जे केदारनाथ वरून येते आणि जे कडू पाणी येतंय ते येतंय अलकनंदा नदीचं का. दोन्ही नद्या संगमित होतो आणि पुढं गंगा नदी तयार होतो बरं का. सुंदर असा नजारा आहे. रोड ट्रॅफिक जाम होते म्हणून गाडी इथं लावली रोडच्या काढायला. बघू किती वेळा लावू द्या. आपण खाली जाऊन दर्शन वगैरे घेऊन येऊ, हातपाय धू आणि मग निघू आपण इथं. Hands up.
मित्रांनो मुंबई दिल्ली एक्सप्रेसवर थांबलो आपण गाडी फुल करायला. डिझेल संपत आलं गाडीचं. पंपावर तेल टाकते ते तोपर्यंत आपण ना वॉशरूमला जाऊ आणि पाणी पण भरून घेऊ. का पाणी थांबलं पाणी भरून घेऊ आपण. तिथं गाडी लावून दिली आपण. निवांतपणे झोपू आणि सकाळी इथून निघूया बरं का. आजचा ब्लॉग इथेच थांबून घेऊ. मग साधारणतः राजस्थानच्या आणि हरियाणाच्या बॉर्डरवर थांबलो बरं मित्रांनो.